नमस्कार. महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज, मोठी अपडेट आणि महिलांसाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे आणि हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. सर्व महिलांना महत्त्वाची बातमी अखेर आलेली आहे. अजय तटकरे यांनी स्पष्ट सांगितलेले आहे की किती तारखेला पैसे येणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे महिलांना 7व्या हप्त्याचे पैसे अखेर कधी वाटप होणार आहे. त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. 6व्या हप्त्याचे पैसे तर तुम्हाला जमा झालेच होते आणि 7व्या हप्त्याची प्रतिसाद सुद्धा तुम्हाला लागलेली होती. बहिणींना खात्री आता आलेली आहे की पैसे 100% येणार आहे, कारण आतापर्यंत तुम्हाला 100% खात्री कागद नव्हती की पैसे नक्की कधी येणार आणि तारखा येत होत्या. त्यामुळे तुम्हाला आता तारीख जाहीर झालेली आहे आणि पैसे तुमच्या अकाउंटला क्रेडिट लवकरच होणार आहे. तीच अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. तारीख जाहीर केलेली आहे. नक्की तारीख काय आहे हे सुद्धा अपडेट आपण लगेच पाहणार आहोत आणि किती तारखेला नक्की तुमच्या अकाउंटला पैसे येणार. तारीख जाहीर झाली, परंतु तुम्हाला नक्की पैसे कधी येणार हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. कोणत्या महिलांना कधी पैसे, कोणत्या टप्प्यात पैसे येणार आणि अन्नपूर्णा योजनेचे हे पैसे सुद्धा तुम्हाला कधी पडणार आहेत आणि घरकुल योजना, स्प्रे पंप गिफ्ट जे चालू आहेत, सर्व गिफ्ट जे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्व अपडेट्स जाणून घेणार आहोत. त्यामुळे चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच नवनवीन अपडेट, असाच नवनवीन योजना आणि त्यांच्या लिंक आपण घेऊन येत असतो. त्यामुळे चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण असाच जर अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे काम आपण आतापर्यंत केले आणि इथून पुढे सुद्धा करणार आहोत. त्यामुळे सबस्क्राईब करून ठेवा. आधी नक्की किती तारखेला पैसे येणार आहेत लगेच जाणून घेणार आहोत. तुमचा वेळ न घालता तुम्हाला किती तारखेला पैसे मिळणार आहेत अपडेट तुमच्यासाठी महत्वाची असणार आहे, कारण 7व्या हप्त्याचे जे प्रतिसाद लागलेली होती आतापर्यंत बहिणींना वाटप होते की नक्की आम्हाला कधी येणार आणि आता तारीख जाहीर झाल्यामुळे बहिणींना खुश झालेले आहेत, कारण 1500 रुपयाचे वाटप राहिलेले आहे. 7व्या हप्त्याचे पैसे तुम्हाला अकाउंटला क्रेडिट व्हायला सुरुवात होणार आहे आणि थोड्या दिवसात हे पैसे तुमच्या अकाउंटला येणार आहे. त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. राहिलेल्या महिलांना सुद्धा वाटप केले जाणार आहे. त्या महिलांना, ज्या महिलांना 7,500 रुपये आले होते त्यांना नक्की नंतरचा 6वा हप्ता त्यांना आला नसेल तर 7व्या हप्त्याचे वाटप त्यांना होणार का हे सुद्धा अपडेट महत्वाचे असणार आहे. 6वा हप्ता आला नाही, 7व्या हप्त्याचे पैसे पडणार का? 7,500 आलेले होते परंतु नंतरचे एकही हप्ता त्यांना पडला नसेल तर मात्र त्यांना पैसे येणार का ही सुद्धा अपडेट आपण जाणून घेऊयात. महत्वाचं म्हणजे आपण जाहीर करूयात की 26 तारीख हे आदित्यताई तटकरे यांनी जाहीर केली आहे आणि 26 तारखेला पैसे वाटप चालू होणार आहे. त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. लाडक्या बहिणीला 26 तारखेला पैसे जमा होणार आहे. 7व्या हप्त्याची जी प्रतिसाद लागलेली होती ती आता संपली आहे आणि महिलांना हे पैसे वाटप आदित्यताई तटकरे मॅडम यांनी जाहीर केलेले आहे की 26 तारखेपासून प्रत्येक महिलेला अकाउंटला पैसे पाहायला सुरुवात होणार आहे. त्यामुळे काळजी करण्याची आवश्यकता नाही. 7व्या हप्त्याचे सगळ्यांना मिळणार आहे आणि तो म्हणजे महत्वाचं 26 तारखेपासून. तर नक्की 26 तारखेपासून वाटप सुरू होणार, पण नक्की महिलांना कधी पैसे भेटणार तर डीबीटीला जे लिमिट लावलेली असते त्यानुसार 26 तारखेपासून 30 ते 31 तारखेपर्यंत हे पैसे पडणार आहेत. त्यामुळे प्रत्येक महिला 26 तारखेला पैसे येतील असं काही भाग नाही. 26 ते 30 तारखेच्या दरम्यान कधी तुम्हाला पैसे पडू शकतात, कारण डीबीटीच्या लिमिट नुसार हे पैसे पडत असतात आणि 7व्या हप्त्याचे वाटप तुमच्या अकाउंटला क्रेडिट केलं जाणार आहे. 26 तारखेला हे पैसे 10 वाजल्यापासून सुरुवात होईल. 10 वाजल्यापासून हे पैसे सर्व महिलांना वाटप हे होईल आणि 31 तारखेपर्यंत हे पैसे वाटप चालू राहील. राहिलेल्या महिलांना नक्की पैसे किती येणार आणि कधी येणार, कोणत्या महिलांना किती पैसे राहिले त्यानुसार त्यांना पैसे पडणार. ज्या महिलांना इथून जर 5,000 रुपये राहिले असतील तर त्यांना मात्र या हप्त्याचे 1500 रुपये आणि मागील राहिले 3,000 रुपये असे 7,500 रुपयाचा वाटप त्यांना दिला जाणार आहे. ज्यांचे 7,500 रुपये आले आणि त्यांना एकही रुपया आला नसेल त्यांनी पैसे येणार का? जर तुमचं सर्व काही क्लिअर असेल आणि जर तुमचं काही अडचण नसेल, अकाउंट विषयी अडचण नसेल किंवा फॉर्म विषयी अडचण नसेल किंवा इतर योजनेच्या ज्या अटी लावलेल्या आहे त्या तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला कोणी रोखू शकत नाही. परंतु जर तुम्ही इतर योजनेचा लाभ घेत असाल आणि तुम्ही जर वगळल्या गेल्या असाल तर एखादी बहीण योजनेतून वगळली गेली असेल तर मात्र इथून पुढचे पैसे त्या बहिणीला पडणार नाहीत आहे. तशीच अपडेट मागेच आली होती. त्यानंतर ज्या बहिणींना सर्व काही मिळणार, सर्व काही क्लिअर असेल त्यांना काळजी करण्याची गरज नाही. सर्व पैसे पडतील, राहिलेले पण पडतील आणि या हप्त्याचे पण पडतील. 7व्या हप्त्याचे वाटप त्यांना होणार. काळजी करण्याची गरज नाही. एकही बहिणी यापासून वंचित राहणार नाही. अन्नपूर्णा योजनेची मोठी अपडेट आपल्याला आलेली आहे. अन्नपूर्णा योजनेमार्फत आज 1500 रुपयाचा वाटप हे जमा व्हायला सुरुवात झाली आहे आणि हे आजपासून चालू सलग इथून
मागे सुद्धा पडत होते, पण इथून मागे सुद्धा पडत होतं, परंतु ज्या महिलांना मात्र पैसे पडले नाही त्या महिलांना मात्र आज 2500 रुपये दिले जाणार आहेत आणि आज हे वाटप सुरू झाले, त्यामुळे काळजी करू नका. योजनेसाठी सुद्धा तुम्हाला काही अटी आहेत, त्या काय असणार आहेत हे आपण लगेच जाणून घेऊया. या योजनेसाठी मदत 3 ते 4 अटी आहेत. तुम्हाला उज्ज्वला गॅस कनेक्शन असायला पाहिजे. उज्ज्वला गॅस कनेक्शन जर तुमच्या जवळ असेल तर मात्र तुम्ही 3 गॅस साठी पात्र असाल, परंतु जर पुरुषाच्या नावी गॅस कनेक्शन असेल तर ते महिलांच्या नावावर ट्रान्सफर करावे लागतील, तर तुम्ही योजनेचे लाभ घेऊ शकता. लाडकी बहीण योजनेत जर मात्र तुम्ही पात्र असाल तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही, तुम्हाला पैसे पडतील. परंतु जर तुम्ही अजूनपर्यंत उज्ज्वला गॅस कनेक्शन तुमच्या नावे असेल आणि तुम्हाला एकही सर्व गॅसची सबसिडी पडत नसेल तर मात्र तुम्हाला एक अट आहे, केवायसी करून घेणे आवश्यक आहे. केवायसी करून घेतल्याशिवाय तुम्हाला हे पैसे पडत नसतात. केवायसी केल्यानंतर तुम्हाला राहिलेल्या संपूर्ण सबसिडीचा टाकल्या जाते, परंतु तुम्हाला केवायसी करणे आवश्यक आहे. केवायसी करून घ्या आणि गॅस तुम्हाला बुक करून घ्यायला आहे. मोबाईल रजिस्टर जो नंबर असेल त्यावर कॉल करायचा नंबर असतो आणि त्यावरती तुम्ही बुकिंग करून तुम्ही गॅस सिलेंडर घ्या. तुम्हाला 2500 रुपये याचा लाभ लगेच दिला जाईल. काळजी करू नका, सर्व बहिणींना हा पडत राहील, परंतु यासाठी आपण सांगितलेल्या अटी तुम्ही पात्र असल्या पाहिजे, तर तुम्हाला 2500 च्या लाभ हा तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही. तुम्हाला 2500 रुपये एका वर्षात 100% पडतील आणि बहिणीच्या गॅस सिलेंडरची जे सबसिडी आहे ते परत राहील. तर अशा नवनवीन अपडेट साठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि तुम्हाला काही अडचण असेल तर कमेंट करून नक्की सांगा. आम्ही तुमची अडचण नक्की दूर करायचा प्रयत्न करू. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.